नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव वैजापूर येवला अंतर्गत सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला, यश अकॅडमी वैजापूर च्या माध्यमातून मी इनामदार सर मॅथमॅटिक्स पार्ट सेकंडचा चॅप्टर नंबर 2 सिक्वेन्स अँड सिरीज घेऊन पुन्हा एकदा तुमच्या समोर उपस्थित झालो. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी क्वेश्चन नंबर 5 पर्यंत आपण पोहोचलो होतो आणि आज आपण क्वेश्चन नंबर 6 कडे चाललोय. क्वेश्चन नंबर 6 काय आहे बघा. फाइंड समेशन आहे. समेशन फ्रॉम r इक्वल टू 1 टू 10 4 into 0.5 raised to r. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी 0.5 raised to r म्हणतायत आणि 0.5 raised to r म्हणजे r ची व्हॅल्यू 1 to 10 आहे, बरोबर. हा 4 जो नंबर आहे, हा 4 तो ऍज इट इज राहतोय आणि इनटू आणि मग ब्रॅकेट मध्ये आपण बघितलं तर या ठिकाणी 0.5 रेस टू r आहे, म्हणजे 0.5 r ची व्हॅल्यू फ्रॉम 1 है ना टू 10 आहे. 0.5 रेस टू 2 प्लस 0.5 रेस टू 3 प्लस डॉट 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 अप टू 10. 0.5 रेस टू 10 म्हणजे या ठिकाणी याचं समेशन आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं असं ते म्हणताय. तर हा 4 जर आपण या ठिकाणी साइडला ठेवला तर ही जी पुढची सिक्वेन्स आहे, या सिक्वेन्स मध्ये बघा टर्म्स कशा आहेत. या ठिकाणी लक्षात आलं का 0.5 ही जर T2 आपण बघितली तर T1 आहे 0.5. तो लक्षात आलं, हे कॅन्सल झालं तर या ठिकाणी राहिलं 0.5. त्याचप्रमाणे पुढे पण आपण बघितलं तर लक्षात आलं का सिक्वेन्स इज इन जीपी, बरोबर. मग लक्षात येतं एक सिक्वेन्स जीपी मध्ये आहे. मग या ठिकाणी सोल्युशन मध्ये बघा आपण या ठिकाणी समेशन फाइंड करत आहोत. ते दिलंय ते कन्सिडर केल्यानंतर या ठिकाणी बघा 4 आपण बाजूला घेतलाय. 4 इंटू है ना, आपण कॉमनही काढू शकतो, असंही लिहू शकतो. याचा अर्थ काय झालाय, ज्यावेळेस आपण 4 कॉमन काढला तर 0.5 ला 5/10 रेस टू 1 5/10 ब्रॅकेट स्क्वेअर 5/10 ब्रॅकेट क्यूब अप टू 5/10 ब्रॅकेट रेस टू 10 इथपर्यंत या ठिकाणी आपण. तर लक्षात आलं का जे कर्ली ब्रॅकेट मध्ये या ज्या टर्म्स दिलेल्या आहेत या टर्म्स कशा आहेत बघा. 5/10 ला आपण परत रिड्यूस केलं 1/2 झालंय आणि 1/2 स्क्वेअर 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर 1/2 ब्रॅकेट क्यूब. व्हॉट इज दिस? याचा अर्थ हे काय झालंय, इट इज द टर्म्स आर इन जीपी. याचं लक्षात, म्हणजे या टर्म्स कशा आहेत, जीपी मध्ये आहेत. द टर्म्स 1/2 1/2 स्क्वेअर 1/2 ब्रॅकेट क्यूब आर इन जीपी, जीपी मध्ये आहेत. आणि म्हणून या जीपी ची फर्स्ट टर्म आली आहे बघा ए आणि आर इज 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 1/2 इज 1/2. म्हणजे ए ची व्हॅल्यू आलेली आहे 1/2 आणि आर ची व्हॅल्यू पण आलेली आहे 1/2. मग या ठिकाणी लक्षात आलं आपल्याला जर ए आणि आर ए म्हणजे फर्स्ट टर्म आणि आर म्हणजे कॉमन रेशो जर आपल्याला माहित असेल तर आपण या ठिकाणी है ना समेशन या ठिकाणी आपण फाइंड करू शकतो. म्हणून या ठिकाणी आपल्याकडे बघा सिन्स मॉड्युलस ऑफ आर इज 1/2 which is less than 1, therefore सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट होत आहे. सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट होत आहे आणि या ठिकाणी आपल्याकडे फॉर्म्युला आहे समेशन ऑफ r इक्वल टू 1 टू 10 4 into 0.5 raised to r is equal to 4 into a upon 1 minus r. फॉर्म्युला काय आहे, a upon 1 minus r. या ठिकाणी फॉर्म्युला पाहिजे होता. दॅट इज इक्वल टू म्हणजे s इन्फिनिटी चा फॉर्म्युला आहे इज इक्वल टू a upon 1 minus r हा फॉर्म्युला आहे. ते लक्षात. सो a upon 1 minus r, a ची व्हॅल्यू 1/2 आणि r ची व्हॅल्यू पण 1/2 आहे. आणि या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन होतंय बघा 1/2 आणि डिनॉमिनेटर मध्ये जर क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं तर त्या ठिकाणी 2 minus 1/2, या ठिकाणी 2 minus 1/2 is again 1/2. 2 minus 1/2 किती येणार आहे, या ठिकाणी 1/2 येणार आहे. हे लक्षात, म्हणजे लक्षात आलं की 1/2 गेट्स कॅन्सल. याचा अर्थ या ठिकाणी ही पूर्ण जी टर्म आहे हा स्क्वेअर ब्रॅकेट हा 1 झालाय आणि 1 into 4 is equal to 4. सो लक्षात आलं की समेशन ऑफ r इक्वल टू 1 to 10 of 4 into 0.5 raised to r is equal to 4 आहे, म्हणजे ची व्हॅल्यू 4 आलेली आहे. लक्षात आलं असेल तर या ठिकाणी आपण परत रिव्हिजन घेऊया बघा. समेशन ऑफ r इक्वल टू 1 to 10, बरोबर. कंपनीचं आपण बघायचंय 4 into 0.5 raised to r. या r च्या जागेवर व्हॅल्यू 1 to 10 जाणार आहे. लक्षात आलं 4 into 0.5 raised to 1
या ठिकाणी काहीच नाही म्हणजे 1 आहे बरोबर. r ची व्हॅल्यू 1, 0.5 2 क्यूब. लक्षात आलं की या ठिकाणी 4 जर आपण कॉमन काढला 0.5 कॅन बी रिटन ॲज 5/10 raised to 1, 5/10 square, 5/10 cube. लक्षात आलं 5/10 can be reduced as 1/2. So लक्षात आलं 5/10 can be written as 1/2 raised to 1, 1/2 square, 1/2 cube झालं. मग लक्षात आलं हे कर्ली ब्रॅकेट मध्ये जी सिक्वेन्स दिलेली आहे ही सिक्वेन्स द टर्म्स आर इन जीपी because 1/2 bracket square upon 1/2 is 1/2 and 1/2 bracket cube upon 1/2 bracket square is also 1/2. So common ratio 1/2 आलेला आहे. याची फर्स्ट टर्म पण 1/2 आहे. या दोन टर्म जर आपल्याला या ठिकाणी समजल्या तर आपण बरेचसं वर्किंग या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर आपण व्हॅल्यू ऑफ आर चेकआउट केली तर मॉड्युलस ऑफ mod of r is equal to mod of 1/2 that is less than 1. आणि ज्यावेळेस व्हॅल्यू ऑफ r लेस दॅन 1 असते त्यावेळेस आपण डिक्लेअर करतो की सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट होते. आणि मग या ठिकाणी समेशनचा फॉर्म्युला यूज केलाय आपण, that is 4 into 0.5 raised to r is equal to 4 into a upon 1 minus r. हा फॉर्म्युला त्या ठिकाणी आपण यूज केलाय. ऍक्च्युअली हा फॉर्म्युला लिहिला पाहिजे, द 4 into a upon 1 minus r and then put the value and then simplification करा. असं 1/2 ते कॅन्सल होतंय त्या ठिकाणी दाखवा आणि 4 into 1/2 upon 1/2 that is 4 into 1 is equal to 4 and so we get the value of summation as equal to 4. अशा प्रकारे हा जो पहिला प्रॉब्लेम आहे क्वेश्चन नंबर 6 मधला फर्स्ट त्याचा आन्सर 4 आलेला आहे. सिमिलर प्रॉब्लेम्स आहेत आता पुढचे. So let's go to second question of question number main question number 6. तर या ठिकाणी बघा समेशन दिलाय, फक्त या ठिकाणी इथं मायनस साइन मध्ये ऍक्च्युअली मायनस साइन या ठिकाणी मध्ये मायनस 1/3 रेस टू आर ही मायनस साइन मध्ये आहे. तर या ठिकाणी काय आलं बघा -1/3 रेस टू 1 -1/3 रेस टू 2 -1/3 क्यूब -1/3 रेस टू 4 अप टू 10. मग लक्षात आलं यांचा रेशो जर घेतला या दोन्ही टर्मचा जर आपण रेशो घेतला तर तुमच्या या ठिकाणी लक्षात येईल का व्हॅल्यू आपल्याला भेटते का द टर्म्स आर इन जीपी. सो देयरफॉर द व्हॅल्यू ऑफ a इज 1/3 that is first term and value of r is also -1/3 but modulus of r आपल्याला modulus of r लागतं, that is mod of r is minus आणि या ठिकाणी mod मध्ये काय होणार 1/3 आहे. सो व्हॅल्यू ऑफ r 1/3 आहे आणि 1/3 is less than 1 and therefore sum to infinity exist होत आहे. therefore sum to infinity exist आणि sum to infinity exist झाल्यामुळे आपल्या या ठिकाणी फॉर्म्युला यूज करतो आपल्याला आहोत आपण बघा. फॉर्म्युला काय आहे या ठिकाणी मग समेशन ऑफ r इक्वल टू 1 टू 10 या ठिकाणी आहे बघा -1/3. आता या ठिकाणी मायनस साइन बरोबर मध्ये लिहिली गेली आहे. -1/3 रेस टू r इज इक्वल टू, मग या फॉर्म्युला काय येणार तर फॉर्म्युला येणार a upon 1 minus r. सो इट इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ a is -1/3. या ठिकाणी -1/3 आले अपॉन 1 मायनस and value of r is also -1/3. So after simplification बघा -1/3 upon 1 plus 1/3 झालंय. So it is equal to बघा -1/3 आणि 3 1 जा 3 3 plus 1 is 4/3. या ठिकाणी लक्षात आलं तर बघा हा न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर गेट्स कॅन्सल and so we get value as -1/4. After simplification we get the answer of that summation as -1/4 आणि या ठिकाणी पण बघा -1/4 च आलेला आहे. सिम्प्लिफाइड सोल्युशन ऍक्च्युअली पाहिजे. हे जे या ठिकाणी दाखवले गेले ना आपल्याला, इट शुड बी द वे ऑफ सिम्प्लिफिकेशन, दॅट शुड बी द प्रॉपर वे ने या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन करून आपल्याला आन्सर पर्यंत पोहोचायचं आहे. सो क्वेश्चन नंबर 6 च्या सब सेकंड क्वेश्चन मध्ये पण आन्सर -1/4 आलेला आहे. या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल का टर्म्सला पहिली मायनस साइन या ठिकाणी बाहेरची मध्ये आपल्याला लिहिणं महत्वाचं आहे, करेक्शन आहे येते लक्षात. मग या ठिकाणी महत्वाचं करेक्शन आपण या ठिकाणी आहे. त्यानंतर या टर्म्स है ना रेस टू आर चे व्हॅल्यू आपण 1 2 3 लिहिल्यानंतर लक्षात आलं या टर्म्स जीपी मध्ये आल्या आहेत है ना. ही फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, t2 upon t1 t3 upon t2 व्हॅल्यू r is equal to -1/3 येत आहे. सो वी डिक्लेअर दॅट द टर्म्स आर इन जीपी. So since mod of r that is modulus of -1/3 that is mod of -1/3 will be 1/3 and 1/3 is less than 1 and so sum to infinity exist होता है.
तो सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट झाल्यानंतर फॉर्म्युला आहे समेशनचा. काय फॉर्म्युला आहे? a अपॉन 1 मायनस r. सो a अपॉन 1 मायनस r ची व्हॅल्यू -1/3. सिम्प्लिफिकेशन केलं या ठिकाणी तुम्हाला दाखवलंय. डिटेल सिम्प्लिफिकेशन केलं. आपलं आन्सर -1/4 आलंय आणि त्यांनी पण -1/4च दिलेलं आहे. सो अशा प्रकारे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल. प्रॉब्लेम नंबर 2 आपल्याला या ठिकाणी समजून या ठिकाणी आपल्याला समजलं असेल. फक्त करेक्शन मायनस साइनची लक्षात ठेवा. मायनस साइन मध्ये पाहिजे, या दोन मायनस साइन मध्ये पाहिजे करेक्शन. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 3. या ठिकाणी बघा क्लिअरली सांगितलंय की समेशन ऑफ r इक्वल टू 1 to 10 ऑफ -8 इंटू, आता मायनस साइन मध्ये आहे, -1/2 इथे लक्षात. मग आपण या ठिकाणी सोल्युशन करत गेलो तर सोल्युशन मध्ये -1/10 आणि -1/2 ला काय केलं बघा, -8 आपण इथं कॉमन घेतलंय आणि मग लक्षात आलं r रेस टू आहे ना, रेस टू r ची व्हॅल्यू 1 2 3 4 -1/2 2 3 इन्फिनिटी पर्यंत डॉट 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 10 पर्यंत. सो लक्षात आलं the terms -1/2 -1/2 square -1/2 cube are in GP having value of a as -1/2. बरोबर, पहिली व्हॅल्यू फर्स्ट टर्म, दिस इज व्हॅल्यू ऑफ a, फर्स्ट टर्म इज -1/2 आणि या दोन्हींचा रेशो आणि या दोन्हींचा रेशो किंवा या दोन्हींचा रेशो तो पण आहे r इज इक्वल टू -1/2. सो लक्षात आलं टर्म जीपी मध्ये आहे आणि यावरनं जर मॉड्युलस ऑफ r मॉड ऑफ r ची व्हॅल्यू बघितली तर मॉड ऑफ -1/2 and 1/2 is less than 1. Therefore we declare that sum to infinity exists. आपण काय डिक्लेअर करतोय? सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट होत आहे. मग सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट झाली तर फॉर्म्युला आणि समेशनचा फॉर्म्युला काय येईल? सो इट विल बी a upon 1 minus r. So it is equal to, what is value of a? Value of a is -1/2 upon 1 minus value of r is also equal to -1/2. So after simplification what do we get? -1/2 upon 1 plus 1/2. So it can be written as -1/2 upon 2 1 are 2 plus 1 is 3/2. So लक्षात आलं 2 gets cancelled and our final answer is -1/3. आय थिंक सो तुमच्या लक्षात आलं असेल. या ठिकाणी जे मी सिम्प्लिफाय केलंय तेच त्यांनी या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न केला बघा. तर मग या ठिकाणी सेम वेने त्याच पद्धतीने सिम्प्लिफाईड सोल्युशन मध्ये मायनस ऑफ मायनस प्लस झाला आणि 1 plus 1/2 is 3/2. इथे लक्षात आहे डिनॉमिनेटर कॅन्सल झाले. आपलं -8 त्याला मल्टिप्लाय करायचं होतं ना, -8 into -1/3 is final answer is 8/3. फायनल आन्सर काय आलाय? 8/3 आलेला आहे. तो -8 पण इम्पॉर्टंट आहे. इथे लक्षात, -8 ला विसरायचं नाही. सो या ठिकाणी लक्षात आलं असेल प्रॉब्लेम नंबर 3 चा आन्सर आलेला आहे 8/3. So final answer of problem number 8 is 3 is 8/3. सिंपल प्रॉब्लेम्स आहेत, सिमिलर आहेत, त्यामुळे समजण्यासाठी तुम्हाला खूप सोपे आहे. लेट्स गो टू क्वेश्चन नंबर 4, लास्ट क्वेश्चन ऑफ दिस टाइप. क्वेश्चन नंबर 6 मधला सब फोर्थ क्वेश्चन या ठिकाणी तुमच्या समोर आहे बघा. 0.4 रेस टू n आहे. आता 0.4 रेस टू n म्हटल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल बघा, सोल्युशन मध्ये आपण 0.4 रेस टू n ला कसं लिहिणार? या ठिकाणी 4 आणि इथं काय पाहिजे होतं? इथं 4 स्क्वेअर पाहिजे होतं ना, पॉवरला आहे. 4 क्यूब पॉवरला आहे. इट इज नॉट मल्टिप्लाय. सो लक्षात आलं 0.4 रेस टू 1 है ना, 0.4 स्क्वेअर 0.4 क्यूब अशा टर्म्स आहेत त्या, बिकॉज व्हॅल्यू ऑफ r इज n इज r च्या जागी n वापरलाय 1 to 10 आणि त्यामुळे या ठिकाणी लक्षात आलं टर्म 0.4 स्क्वेअर 0.4 क्यूब आर इन जीपी जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये, वेअर a इज 0.4 आणि r इज ऑल्सो 0.4. इथे लक्षात. आणि त्यामुळे या ठिकाणी बघितलं तर मॉड ऑफ 0.4 इज लेस दॅन 1 and therefore we declare that sum to infinity exists. या ठिकाणी मग आपल्याला काय डिक्लेअर होत आहे की सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट होत आहे. and therefore formula summation from of 0.4 raised to n चा काय आला मग? a upon 1 minus r. 0.4 upon 1 minus 0.4, that is 0.4 upon 0.6 and 0.4 upon 0.6. इथे लक्षात 0.4 upon 0.6 is nothing but 4 upon 6 and 4 upon 6 is nothing but 2/3. So we get final answer as 2/3. प्रॉब्लेम्स या टाइपचे एकदम सिंपल आहेत, व्यवस्थित समजून घ्या. तुम्हाला a आणि r चे व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित फाइंड करता आले पाहिजे. या टर्म्स जीपी मध्ये आहे हे डिक्लेअर तुम्हाला करता आलं पाहिजे, बरोबर. आणि त्यानंतर
फॉर्म्युला यूज करायचा a/1 - r, कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंट त्याला मल्टिप्लाय करायचं आणि अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 6 मधले है ना, क्वेश्चन नंबर 6 मधले पहिले 4 प्रॉब्लेम आपण या ठिकाणी समजून घेतलेले आहेत. येते लक्षात? तर मित्रांनो मग या ठिकाणी आज आपण पुढच्या प्रॉब्लेम कडे जाऊ. बघा क्वेश्चन नंबर 7 कडे चाललोय. क्वेश्चन नंबर 7 थोडासा लेंदी आहे पण हरकत नाही. येते लक्षात? तर बघा ते म्हणताय द मिडपॉइंट्स ऑफ द साइड्स ऑफ अ स्क्वेअर ऑफ साइड 1 are joined to form a new square. This procedure is repeated indefinitely. Find the sum of areas of all squares and perimeter of all square. येते लक्षात? पहिले या ठिकाणी सोल्युशन मध्ये आपण फिगर समजून घेऊया. बघा तर ते काय म्हणताय का ते म्हणताय ही जी साइड आहे ही दोन इथपर्यंत है ना, दिस लेंथ इज 1, हा अंतर 1 आहे, हा डिस्टन्स पण 1 आहे, बिकॉज इट इज अ स्क्वेअर, ऑल साइड्स आर सेम. पण याचं मिड पॉइंट जॉईन केले. बघा कसं जॉईन केले तर मिड पॉइंट हे सांगितलंय मिड पॉइंट्स है ना, मग हा मिड पॉइंट झाला तर हा टोटल लाईन डिस्टन्स जर 1 आहे, हा किती झाला मग 1/2. त्याचप्रमाणे हा 1/2 झाला आणि हा पण 1/2 झाला. त्याचप्रमाणे हा पण 1/2 होणार, हा देखील 1/2 होणार. आता बघा हे मिड पॉइंट जॉईन झालेले आहेत बरोबर. इट फॉर्म्स ए राईट अँगल ट्रायंगल, इट फॉर्म्स ए राईट अँगल ट्रायंगल. आता बघा हा 1/2 आहे, हा 1/2 आहे ना, याला x बोललो आपण, या साइडला आपण y बोललो आणि या साइडला आपण जर z बोललो तर पायथागोरस थेरम सेज दॅट z² इज इक्वल टू काय आला x² + y². सो लक्षात आलं व्हॉट इज x इज 1/2, सो 1/2 स्क्वेअर प्लस y इज आल्सो 1/2 स्क्वेअर, सो दॅट इज 1/4 प्लस 1/4 इज इक्वल टू किती आलं 2/4. व्हॉट इज 2/4? 2/4 इज 1/2. सो लक्षात आलं या ठिकाणी बघा z² ची व्हॅल्यू 2/4 आली आहे. देयरफॉर वी गेट व्हॅल्यू ऑफ z इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1/2 इज 1/√2. म्हणजे हे हा जो स्क्वेअर आपल्याला या ठिकाणी मध्ये दिसतोय बघा, याला जर आपण नाव दिलं p है ना, q r s, p q r s हा जर स्क्वेअर दिला तर इट हॅव साइड लेंथ ऑफ साइड ऍज z and which is equal to 1/√2. या ठिकाणी बघा ही जी बाजू आहे, हा जो डिस्टन्स आहे, हा डिस्टन्स p पासून q पर्यंत दॅट इज 1/√2. दॅट इज 1/√2. मग लक्षात आलं परत या ठिकाणी 1/√2 टोटल आहे. मग याचं परत मिड पॉइंट आपण जॉईन केला. येते लक्षात? याला l, याला m, याला n आणि o असे जर व्हर्टेक्सचं नाव दिलं तर तुमच्या लक्षात आलं असेल हा डिस्टन्स किती आलाय 1/√2 है ना, डिवाइड बाय 2 करावं लागेल. 1/√2 हा झाला आणि 1/√2 हा झाला, हा पण 1/√2 येईल. मग लक्षात आलं परत पायथागोरस थेरम यूज केला तर आपल्याला ही बाजू भेटेल. इथे लक्षात म्हणजे फिगर च्या माध्यमातून तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी साइड्स कशा डिक्रीज होत आहेत हे इंडिफिनाइट पर्यंत जायचंय, इंडिफिनाइटली सांगितलंय, रिपीटेड इंडिफिनाइटली. तर त्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल का पहिली साइड 1 आहे है ना, मेन साइड जी आहे ही 1 आहे, 1 युनिट दिली आहे बरोबर. त्यानंतर जो दुसरा आपल्याला भेटणार आहे का ती दुसरी साइड जी आहे, लेंथ ऑफ दिस सेकंड साइड इज 1/√2, इज 1/√2 आहे. ती 1 झाली, 1/√2 झाली. यात वर्ण आपल्याला समजून घेण्यासाठी आता सोपं झालं बघा. का स्क्वेअर आहे आणि स्क्वेअरची साइड 1 दिलेली आहे, व्हॉट विल बी द एरिया, बिकॉज या ठिकाणी सुरुवातीला एरिया ऑफ द सांगितलंय है ना. जो फर्स्ट एरिया सर्वात आउटर मोस्ट त्याला फर्स्ट बोलू, हा जो सेकंड आहे हा सेकंड, हा थर्ड झाला. तर लक्षात आलं फर्स्ट जो आहे स्क्वेअर, फर्स्ट स्क्वेअर त्याचा एरिया काय येईल, इट विल बी साइड स्क्वेअर दॅट इज 1 स्क्वेअर. लक्षात आलं बघा, एरिया ऑफ फर्स्ट स्क्वेअर इज 1 स्क्वेअर and 1 square is 1 बरोबर. now what will be the area of second square, that will be 1/√2 square, that will be 1/√2 square, and area of the third square will be 1/2 square. इथे लक्षात याप्रमाणे लक्षात आलं 1/1 square, 1/√2 square आणि 1/2 square are the areas of the squares, reducing square. हे छोटे छोटे होत चालले ना, तसं तो एरिया छोटा छोटा होत जाणार आहे. आणि त्यावरून तुमच्या लक्षात आलंय या ठिकाणी परत आपण जर यांचे मिड पॉइंट, परत याचे जर मिड पॉइंट आपण या ठिकाणी घेतले आणि त्या बाजू जर आपण जॉईन केल्या, त्या बाजू जर आपण जॉईन केल्या तर आपल्याला परत स्क्वेअर भेटणार आहे. आणि सो ऑन म्हटले ते, अँड सो ऑन म्हणता येते, इन्फिनाइट पर्यंत जायचंय आपल्याला. लक्षात आलं या ठिकाणी सो ऑन आहे. लक्षात या पहिले आपल्याला फक्त पहिले 3च एरिया सांगायचे आपल्याला है ना. 3 एरिया सफिशियंट आहे वर्किंग साठी.
तर मग या ठिकाणी लक्षात आलं का पहिला एरिया किती आला 1 स्क्वेअर इज 1, दुसऱ्याचं किती आलाय 1/2 आणि तिसऱ्याचं किती आलाय 1/4 आलेला आहे. मग लक्षात आलं का एरिया फर्स्ट आणि याला T1 बोललो आपण, दिस इज T1, दिस इज T2 आणि दिस इज T3 जर बोललो तर व्हॉट इज T2 अपॉन T1? So T2 upon T1 is equal to बघा 1/2 upon 1 is equal to 1/2. So what is T3 upon T2? So T3 upon T2 is also equal to 1/4 upon 1/2. That is a 2/4 is also 1/2. याचा अर्थ कॉमन रेशो हा 1/2 सेम होतोय. This means that the areas of the first square, second square and third square are in GP. एरियाज कसे आहेत? They are in GP. जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपण म्हणतो सम ऑफ ऑल एरियाज या ठिकाणी बघितलं की 1 स्क्वेअर 1/2 स्क्वेअर 1/3 स्क्वेअर आणि ह्या टर्म्स दिस टर्म्स आर इन जीपी. These terms are in GP and therefore the terms are in GP, therefore the first term is A is 1 and common ratio is 1/2. So A is 1 and R is 1/2 लक्षात आलेलं आहे तुमच्या या ठिकाणी. तर मग सम ऑफ एरियाज आपल्याला फाइंड करण्यासाठी बघा सिन्स R is modulus of R is mod of 1/2 which is less than 1, so it means that the sum of infinity exists and so sum of the areas of all square is equal to काय फॉर्म्युला येईल A upon 1 minus R. A is 1 upon 1 minus R is 1/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं बघा 2 1 जा 2 2 minus 1 is 1/2. 1 upon 1/2 झाले तिथे सिम्प्लिफिकेशन मध्ये है ना. 1 upon 1 minus 1/2 it can be written as 1 upon 2 1 जा 2 2 minus 1 है ना. 2 minus 1/2 is equal to 1 upon 1/2 and denominator goes to numerator, so it is equal to. So after simplification we get the sum of areas as equal to 2. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल तर सम ऑफ एरियाज या ठिकाणी 2 आलेला आहे. म्हणजे हा जो पहिला सब क्वेश्चन आहे 7th मधला फर्स्ट सब क्वेश्चन याचा आन्सर आलेला आहे 2. आपण परत या ठिकाणी रिपीट समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. बघा ते म्हणतात की एक स्क्वेअर तयार केलेला आहे. मी परत या ठिकाणी एक स्क्वेअर ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो. बघा छोटासा एक स्क्वेअर आपण ड्रॉ करू हॅव्हिंग साइड 1. त्याची साइड किती आहे 1 आहे है ना. हे हा जो स्क्वेअर याची साइड 1 आहे. ते म्हणतात याचे मिड पॉइंट्स जॉईन करा. याचे मिड पॉइंट जे आहेत ते जॉईन करा आणि बघा या ठिकाणी तो परत स्क्वेअरच या ठिकाणी तयार होणार आहे. अगेन इट विल बी अ स्क्वेअर. बरोबर. मग लक्षात आलं की ही बाजू जी आहे ही 2 पर्यंत दिस इज 1/2 and this is also equal to 1/2. So this is also equal to 1/2. मग तुमच्या लक्षात येत असेल का 1/2 आहे. मग पायथागोरस थेरमनी आपण जर गेलो, मी आताच तुम्हाला या ठिकाणी पायथागोरस थेरम तुम्हाला समजून सांगितलं होता तर त्या पद्धतीने जर गेलो तर आपल्याला ही साइड भेटणार आहे 1/2. बरोबर. ही साइड पण आपल्याला टोटल 1/2 भेटणार आहे. टोटल 1/2. परंतु हा जो स्क्वेअर आहे याचे परत मिड पॉइंट जर आपण जॉईन केले, बरं त्याचे जर मिड पॉइंट्स आपण जॉईन केले इट विल अगेन फॉर्म अ स्क्वेअर. बरोबर. तर या ठिकाणी बघा हा 1/√2 झालाय है ना. तर 1/√2 चे निम्म किती आलंय 1/2√2. इथे पण किती आलं मग 1/2√2 आणि 1/2√2 1/2√2 हा पण 1/2√2 असणार आहे. म्हणजे इथून इथपर्यंत अंतर हाफ. परत या ठिकाणी पायथागोरस थेरम बिकॉज इट इज राईट अँगल ट्रायंगल इट विल बी अगेन 1/2. इथे लक्षात. मग बघा या ठिकाणी साइड 1/2 झाली आहे. तर 1/2 साइड झालेली आहे. तसे सो ऑन म्हणजे असे आपल्याला भरपूरसे आपण छोटे छोटे स्क्वेअर्स मध्ये आपल्याला डायरेक्ट डॉट पर्यंत जाता येईल. पण या ठिकाणी पहिले 3 स्क्वेअरचा आपण विचार केला. फर्स्ट स्क्वेअरची टोटल साइड किती होती 1. सो त्याचा एरिया किती आला एरिया ऑफ फर्स्ट स्क्वेअर सर्वात मोठ्या स्क्वेअरचा 1 स्क्वेअर इज 1. बरोबर. त्यानंतर सेकंड बघा एरिया ऑफ सेकंड स्क्वेअर इज 1/√2 स्क्वेअर. 1/√2 स्क्वेअर इज 1/2 आणि थर्ड 1/2 स्क्वेअर इज 1/4 आणि त्यावरून आपण पुढची या ठिकाणी टर्म्स आपण या ठिकाणी बघितलेली आहे. म्हणून या ठिकाणी आपण सम ऑफ एरियाज आपण जर आता बघितले सम ऑफ एरियाज ऑफ ऑल स्क्वेअर फर्स्ट स्क्वेअर 1 स्क्वेअर सेकंड स्क्वेअर इज 1/√2 स्क्वेअर आणि 1/2 स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर इज 1 1/2 1/4 आलं. लक्षात आलं. या 3 टर्म्स आलेल्या आहेत आपल्याला पहिल्या 3 टर्म्स. 1/1 1/2 1/4 याचा रेशो जर आपण घेतला तर पहिले बघा T2 upon T1. T2 किती आहे 1/2 upon 1 is equal to 1/2 आलेला आहे
आणि त्यानंतर 1/4 अपॉन 1/2 जर बघितलं इट विल बी अगेन 2/4 and 2/4 is 1/2. लक्षात आलं या टर्म्स परत 1/2 येत आहेत आणि म्हणून द टर्म्स आर इन जीपी. सो वी डिक्लेअर द टर्म्स आर इन जीपी having first term a as 1 and r as 1/2. mod of r minus sign तर नाही आहे प्रश्नच नाही आहे. so 1/2 is less than 1. so we declare that sum to infinity exist होता है. and so formula the sum of areas of all square फॉर्म्युला आहे या ठिकाणी आपण लिहिणार a/1 minus r a/1 minus r आणि या ठिकाणी मग a/1 minus r बघा a ची व्हॅल्यू 1 आणि 1/r ची व्हॅल्यू 1/2 आपण या ठिकाणी बघितली आणि फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज टाकले आहे. इथे सिम्प्लिफिकेशन केलंय डिनॉमिनेटर गो टू न्यूमरेटर आणि फायनल आन्सर आलेला आहे 2. तर पहिल्या सब क्वेश्चनचं झालंय. आता मित्रांनो या ठिकाणी समजून घ्या हा एरिया होता. हा प्रॉब्लेम हा पार्ट पहिला पार्ट एरिया होता पण स्ट्रेट फॉरवर्ड या ठिकाणी बघा तुम्हाला दिसेल तर सेकंड पार्ट पेरिमीटर आहे. पेरिमीटर म्हणजे काय सम ऑफ ऑल साइड्स. सम ऑफ ऑल साइड्स म्हणजे तुमच्या लक्षात आलंय बघा ही छोटीशी बाजू इथून इथपर्यंत जी आहे दॅट इज 1/√2 आहे बरोबर. त्यानंतर याचा जर मिड पॉइंट आपण बघितला येते लक्षात 1/2√2 आहे. मग याचं परत या ठिकाणी मिड पॉइंट भेटलेला आपल्याला ते व्हॅल्यूज आपल्याला आणि व्हॉट इज पेरिमीटर. पेरिमीटर इज सम ऑफ ऑल साइड. व्हॉट इज पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजे काय इट इज इक्वल टू सम म्हणजे बेरीज ऑफ ऑल साइड्स. सम ऑफ ऑल साइड्स. पेरिमीटर इज इक्वल टू आहे सम ऑफ ऑल साइड्स. आणि मग या ठिकाणी सर्व बाजूंची बेरीज आपण बघितली तर आपल्याला जसं एरियाचा फॉर्म्युला होता साइड स्क्वेअर म्हणून आपण इथे साइड स्क्वेअर वापरला होता. आता आपल्याला पेरिमीटर साठी सम ऑफ ऑल साइड्स घ्यावं लागेल. सो 1 + 1 + 1 + 1 इज है ना 4. सो पहिल्या पेरिमीटर P1 पहिल्याचं पेरिमीटर किती आला 4. तसं P2 किती येईल. P2 जर आपण बघितलं साइड √2 आहे 1/√2 आहे. So 1/√2 + 1/√2 + 1/√2 + 1/√2 is 4/√2 येईल. इथे लक्षात. मग या ठिकाणी त्या पद्धतीने आपल्याला पुढच्या साठी काम करायचं आहे पेरिमीटर साठी आणि ते आपण बघूया बघा इथं. सो पेरिमीटर ऑफ फर्स्ट स्क्वेअर इज 4. पेरिमीटर ऑफ सेकंड स्क्वेअर इज 4 × 1/√2 and perimeter of third square is 4 × 1/2 depending upon the sides. इथे लक्षात. आता 4 आहे आणि त्यानंतर 4 × 1/√2 आणि 4 × पर्पजली आपण कॉन्स्टंट 4 घेतला इथं. मग लक्षात आलं या ठिकाणी the sum of all the perimeter of all squares will be 4 + 4 × 1/√2 + 4 × 1/2 and so on. so त्यातलं जर आपण 4 कॉमन काढला तर या ब्रॅकेट मध्ये जर तुम्ही बघितलं तर 1 + 1/√2 + 1/√2 ब्रॅकेट स्क्वेअर दिस 1/2 कॅन बी रिटन ॲज इथे लक्षात. म्हणजे यांचं रेशो जर घेतलं है ना 1/√2/1 is 1/√2 1/√2 bracket square upon 1/√2 is again 1/√2. so we declare that the terms in the bracket are in GP geometric progression having common ratio as 1/√2 and first term is A R is 1/√2 आणि त्यावरून आपण या ठिकाणी आता बघतोय बघा sum of all perimeters because 1/√2 is less than 1. so sum to infinity exist होत आहे आणि मग sum of या ठिकाणी एरिया आहे आणि एरियाच्या ऐवजी काय पाहिजे होतं पेरिमीटर पाहिजे होतं. सो सम ऑफ द पेरिमीटर ऑफ ऑल द स्क्वेअर इज इक्वल टू काय फॉर्म्युला हा 4 कॉन्स्टंट बाजूला राहिला 4 × ब्रॅकेट A/1 - R 4 × ब्रॅकेट A/1 - R. मग त्या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल बघा तर या ठिकाणी आपण हा 4 बाजूला तसंच ठेवला आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो बघा √2 - 1 है ना √2 - 1 आणि अपॉन √2 आणि हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर गोज टू न्यूमरेटर तो न्यूमरेटरला गेलाय आणि म्हणून या ठिकाणी लक्षात आलं सम ऑफ द पेरिमीटर ऑफ ऑल द स्क्वेअर इज 4√2 अपॉन √2 - 1 इथे लक्षात. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल क्वेश्चन नंबर 7 मध्ये फर्स्ट आणि सेकंड दोन्ही पण क्वेश्चन आपण या ठिकाणी सॉल्व्ह केले. एरियासाठी पण सॉल्व्ह केलंय आणि पेरिमीटर साठी पण सॉल्व्ह केलंय. फक्त पेरिमीटर मध्ये हा 4 कॉमन काढणं एवढं लक्षात घ्या. हा 4 जे येणार आहे तो ऍडजस्टमेंट करून 4 कॉमन घ्यायचा आहे म्हणजे त्या टर्म्स कशा येतील त्या टर्म जीपी मध्ये असतील आणि त्या टर्म जीपी मध्ये असणार A is equal to 1 and R is 1/√2 आणि mod of R is 1/√2 which is less than 1. सो या ठिकाणी लक्षात आलं का या ठिकाणी काय लक्षात आलंय की सम ऑफ
पेरीमीटर एग्जिस्ट होता है, सम ऑफ पेरीमीटर्स ऑफ द ऑल द स्क्वेअर्स एग्जिस्ट होता है. फॉर्म्युला आहे 4 into a upon 1 minus r. येते लक्षात. सो नाउ लेट्स गो टू क्वेश्चन नंबर, सॉरी या ठिकाणी क्वेश्चन संपलेले आहेत. तर पुढचा पार्ट आहे हार्मोनिक प्रोग्रेशनचा पार्ट आहे. नेक्स्ट पार्ट इज फॉर हार्मोनिक प्रोग्रेशन. व्हॉट इज हार्मोनिक प्रोग्रेशन? या ठिकाणी बघा हार्मोनिक प्रोग्रेशन म्हणजे काय आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशन मधून आपल्याला हार्मोनिक प्रोग्रेशन कडे जायचंय बघा. इफ T1 बघा या ठिकाणी T1 T2 T3 या टर्म्स आहेत. T1 T2 T3 ह्या सर्व आर टर्म्स या कोणत्या तरी टर्म्स आहेत. पण ह्या टर्म्स मध्ये जर 1 upon T1 1 upon T2 1 upon T3 जर एपी मध्ये असतील, एपी म्हणजे काय अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये असतील, तर ह्या जे T1 T2 T3 टर्म्स आहेत दे आर डिक्लेअर्ड टू बी इन हार्मोनिक प्रोग्रेशन. रिसिप्रोकल मध्ये आहे. म्हणजे त्या टर्म्स हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये आहे की नाही चेक करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला रिसिप्रोकल घ्यावं लागतं बघा. इफ द रिसिप्रोकल्स ऑफ द टर्म्स ऑफ अ सिक्वेन्स फ्रॉम द फॉर्म एन एपी म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन, रिसिप्रोकल म्हणजे व्यस्त आहे ना, रिसिप्रोकल forms an AP, then such sequence is called as harmonic progression. If T1 T2 TR या टर्म्स आहेत are said to be in harmonic progression HP if 1 upon T1 1 upon T2 1 upon T3 are in AP arithmetic progression.